वसू ग काय झालं? सगळं ठीक आहे ना? तू दार का लावून घेतलंयस? पिकनिकला काही झालं का वसू? वसू अगं बोल ना काहीतरी, काय झालं? वसू तू आधी दार उघड बघू. वसू वसू अगं दार उघड ना. वसुंधरा, ए वसुंधरा, अगं काय झालं? अशी काहीच न बोलता खोलीत का निघून गेलीस? अगं डॉक्टरांकडे गेली होतीस ना? काय म्हणाले डॉक्टर? आता मी आई होणार आहे. आई होणं ही कुठल्याही बाईच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट असते. आपल्या नशिबी मातृत्व येणं यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते. पण मला मात्र भीतीच वाटते. या गोष्टीचा आता त्याच्यावरती काय परिणाम होईल? तो चिडेल, रागवेल की आणखी काय करेल? तू ही जबाबदारी स्वीकारेल का? परत 300 रुपये, गुलाब 250 रुपये, जाई 350 रुपये, जुई 200 रुपये, रात्राणी 350. शार्दूल, असा पाय पसरून निवांतपणे झोपलायस? कामं नाही शोधायची तुला? गेले 6 महिने नोकरी शोधायचं तू नाव पण घेत नाहीयेस. अरे घराची सगळी जबाबदारी वसुंधराच्या खांद्यावर पडते, कळतंय ना तुला? अरे मी पण आता काही तरुण राहिलो नाहीये रे. म्हणजे सगळ्या घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर घ्यायला मला नाही जमत आता. काही काम वगैरे शोधणार आहेस की नाही तू? बाबा तुम्ही पण ना, म्हणजे मला 5 मिनिटं निवांत बसूच देत नाही. अहो मी पण थकतो ना, विचार करून करून, काम करून करून. आता जरा 5 मिनिटं मिळाली म्हणून मी पाठ टेकली होती, पण तुम्ही लगेच नाही. मी घरात दिसलो की तुम्ही फक्त कटकटच करता बाबा. नाही रे बाळा, तुझ्या भल्यासाठी बोलतोय सगळं. मला हे सगळं कळत नाही असं वाटतंय का बाबा तुम्हाला? अहो मी पण करतोय ना प्रयत्न. मी बिझनेस करतोय आणि बाबा बिझनेस हा एका दिवसात तर उभा राहत नाही. तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल. बिझनेस म्हटला की खूप प्लॅनिंग लागतं, खूप काम करावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी खूप पैसा लागतो. तो कसा उभा करणार मी लवकर? सांगा मला. तुम्ही देणार आहात का मला पैसे? अरे हे कुठून देऊ पैसे? नाही हे बघ, माझी जी काही पुंजी होती ती मी नर्सरीत टाकली आणि बाकी जी काही शिल्लक आहे ना ते आमच्या म्हातारपणाची सोय है ना. हो बाबा, तुमच्याकडे दुसरं कुठलं कारण नसलं की तुम्ही हे एक कारण नेहमी मला सांगत असता. पण मी म्हणतो गरज काय? म्हातारपणीची सोय करण्याची गरज काय? अहो मी आहे ना. अहो मी करतोय ना प्रयत्न, जमवतोय मी पैसे. मला माहिती आहे तुमच्या हातातून एकही पैसा सुटणार नाहीये, पण ठीक आहे ठीक आहे, मी करतोय माझी सोय. बाहेर फंडिंगची कामं सुरू आहेत आणि एकदा का पैसे जमा झाले ना की माझा बिझनेस असा सुरू होईल. नाही मला माहिती आहे, मी एखादी चांगली गोष्ट करायला गेलो की तुम्हाला नेहमीच वाटतं की मी काहीतरी चुकीचं करतो, पण तेही ठीक आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, दॅट इज ओके. पण निदान मला सपोर्ट तरी करा बाबा. हे असं डिस्करेज करू नका प्लीज. शार्दूल रानडे,